नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीसाठी आवर्तन बंद. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून वारणा धरणासह तालुक्यातील सर्व धरणातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी धरणामधून सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. धरणामधून 500 क्युसेसने विसर्ग सुरू केला आहे. गतवर्षीपेक्षा 2.26 TMC पाणीसाठा कमी आहे. धरणे जलाशय असतील आता केवळ पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणार आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने कंबर कसली आहे. पाणी टंचाईच्या काळात अनेक ठिकाणी धरणे, नद्या, कालवे आणि तलावांमधून बेकायदेशीर पाणी उपसा केला जातो. हा प्रकार रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक जलस्रोतावर गस्त घालणार असून अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप जप्त करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करणार आहेत.